ने आज संपूर्ण विदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची आणि महाविकास आघाडीची एक लाट निर्माण झाल्यासारखं चित्र आहे आणि त्यामुळं या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार देत असताना त्याचे सामाजिक समीकरण हे व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि नागपूरची जी महत्त्वाची जागा जी देशामध्ये नेहमी चर्चेला जात असते त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विजय सुनिश्चित कसा होईल यासाठी आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो या ठिकाणी की आम्ही जे सर्व या ठिकाणी बसलोत निश्चितपणे नागपूरच नव्हे तर विदर्भातल्या सर्वच्या सर्व जागा आम्ही विजयी केल्याशिवाय राहणार नाही हा संकल्प आम्ही आज या ठिकाणी घेतलेला आहे। नागपूरमध्ये तुम्हाला शॉकिंग असा चेहरा मिळेल आणि तरुण चेहरा मिळेल ज्याची अपेक्षा कधी कुणी केली नाही। आजपर्यंत नागपूर शहरात बहुजनांचं वर्चस्व राहिलं आहे आणि यापुढे त्यांचंच वर्चस्व आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही।